नमस्कार मित्रांनो. सोलापूरमध्ये घडलेल्या त्या भीषण पिकअप दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आणि या घटनेनंतर अनेक प्रश्न, अनेक अफवा आणि अनेक रहस्यपूर्ण चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या. काही लोक म्हणू लागले की ही दुर्घटना साधी नव्हती. काहींचं म्हणणं होतं की त्या दिवशी अमावस्या होती आणि अमावस्येचा या घटनेशी काहीतरी संबंध असू शकतो. तर काही जण इतकंही म्हणू लागले की पिकअपचा चालक नव्हे तर एखादी अदृश्य शक्ती वाहन चालवत होती. पण नेमकं सत्य काय आहे? हा अपघात का झाला आणि लोकांच्या मनात असे प्रश्न निर्माण होण्यामागचं कारण काय आहे, याचाच शोध आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे जे ऐकाल ते तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल. मित्रांनो, कल्पना करा, काही भक्त देवदर्शन करून आनंदाने आपल्या घरी परत निघालेले आहेत. मनात समाधान आहे, चेहऱ्यावर हसू आहे. कुणाला कल्पनाही नाही की काही क्षणांनंतर आयुष्य कायमचं बदलून जाणार आहे. रस्ता शांत आहे, वाहन पुढे जात आहे आणि अचानक अशी घटना घडते की सगळं काही एका क्षणात उद्ध्वस्त होतं. या घटनेनंतर सर्वात जास्त चर्चा झाली ती अमावस्येची. अनेक जुन्या लोकांचा असा विश्वास आहे की अमावस्येच्या दिवशी बाहेर फिरू नये. काही ठिकाणी तर अजूनही लोक त्या दिवशी काही विशिष्ट कामं टाळतात. त्यामुळे जेव्हा या दुर्घटनेची बातमी समोर आली तेव्हा अनेकांनी या श्रद्धा आणि विश्वासांशी तिचा संबंध जोडायला सुरुवात केली. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर एखादी घटना अमावस्येच्या दिवशी घडली तर त्यामागे अमावस्याच कारणीभूत असते का, की आपण योगायोगाला गूढतेचं रूप देतो? मित्रांनो, मानवी मनाचं एक वैशिष्ट्य असतं. जेव्हा एखादी दुर्दैवी घटना घडते तेव्हा आपण तिचं कारण शोधण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा स्पष्ट उत्तर मिळत नाही तेव्हा अनेकदा लोक अंधश्रद्धा, अफवा किंवा गूढ गोष्टींकडे वळतात. म्हणूनच या दुर्घटनेनंतरही अनेक विचित्र चर्चा सुरू झाल्या. काहींनी तर असा प्रश्न विचारला की देवदर्शन करून परतणाऱ्या लोकांवर अशी वेळ का आली? जर देव आहे तर त्यांना वाचवलं का नाही? हा प्रश्न भावनिक आहे आणि अनेकांच्या मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण इतिहासात पाहिलं तर अपघात, नैसर्गिक आपत्ती आणि दुर्दैवी घटना या कोणालाही वगळत नाहीत. त्या श्रद्धाळू व्यक्तींनाही होऊ शकतात आणि इतरांनाही. त्यामुळे केवळ एखादी व्यक्ती देवभक्त होती म्हणून तिच्यासोबत वाईट घटना घडू शकत नाही असं म्हणणं कठीण आहे. मात्र या भावनिक प्रश्नांमुळे लोकांच्या मनात वेगवेगळे विचार निर्माण होतात आणि तिथूनच अनेक अफवांचा जन्म होतो. आता दुसरी चर्चा पाहूया. काही लोक सोशल मीडियावर असा दावा करू लागले की चालकाच्या जागी जणू काही भूतच वाहन चालवत होतं. आणि याच ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. त्या परिसरात CCTV कॅमेरे होते का? जर होते तर त्यात नेमकं काय दिसलं असेल? अनेक लोकांना वाटतं की कॅमेऱ्यात एखादी रहस्यमय गोष्ट कैद झाली असेल. पण प्रत्यक्षात CCTV फुटेज असल्यास त्यातून वाहनाचा वेग, रस्त्याची परिस्थिती, चालकाचं नियंत्रण आणि इतर तांत्रिक बाबी समजू शकतात. त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी पुराव्यांची वाट पाहणं आवश्यक असतं. मित्रांनो, आता आपण या घटनेकडे दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहूयात. कारण कोणतीही दुर्घटना घडली की लोक दोन गटांमध्ये विभागले जातात. एक गट पुराव्यांवर विश्वास ठेवतो तर दुसरा गट अफवा आणि कथांवर. आणि सोलापूरच्या या घटनेतही असंच काहीसं पाहायला मिळालं. अमावस्येबद्दल आपल्या समाजात अनेक कथा प्रचलित आहेत. काही लोक सांगतात की त्या दिवशी नकारात्मक शक्ती सक्रिय असतात. काहींचं म्हणणं असतं की रात्रीच्या वेळी काही विचित्र गोष्टी घडतात. तर काही जण या सगळ्या गोष्टी पूर्णपणे नाकारतात. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशा कथांचा उगम अनेक वर्षांपूर्वी झाला आहे. जेव्हा विज्ञान आणि तांत्रिक माहिती आज इतकी उपलब्ध नव्हती, त्या काळात अनेक नैसर्गिक घटनांचं स्पष्टीकरण लोक आपल्या समजुतीनुसार देत असत आणि हळूहळू त्या गोष्टी लोककथांमध्ये बदलल्या. आजही अनेक ठिकाणी त्या कथा जिवंत आहेत. त्यामुळे जेव्हा एखादा मोठा अपघात अमावस्येच्या दिवशी घडतो तेव्हा लोकांचा संशय त्या दिशेने वळतो. पण विचार करा, जगभरात हजारो अपघात वर्षभर घडतात. त्यातील अनेक अमावस्येशिवाय इतर दिवशी घडतात. मग आपण प्रत्येक घटनेमागे अदृश्य शक्ती शोधू शकतो का? कदाचित नाही. तरीसुद्धा या चर्चांमागे एक भावनिक कारण असतं. कारण लोकांना असं वाटतं की इतकी मोठी दुर्घटना एखाद्या साध्या कारणामुळे घडूच शकत नाही.
म्हणून ते अधिक रहस्यमय स्पष्टीकरण शोधतात. आणि इथेच भूतांच्या कथांना सुरुवात होते. आता CCTVच्या चर्चेकडे परत येऊया. अनेकांना वाटतं की जर फुटेज समोर आलं तर त्यातून सगळं स्पष्ट होईल. पण प्रत्यक्षात प्रत्येक कॅमेरा सर्व काही टिपेलच असं नाही. काही वेळा कॅमेऱ्याचा कोन वेगळा असतो, काही वेळा चित्र अस्पष्ट असतं. त्यामुळे केवळ अफवांवर आधारित निष्कर्ष काढणं योग्य ठरत नाही मित्रांनो. आपण अशा घटनांमधून एक महत्त्वाचा धडा घेऊ शकतो. तो म्हणजे भावनांपेक्षा तथ्यांना महत्त्व देणं. कारण जेव्हा एखादी दुर्घटना घडते तेव्हा पीडित कुटुंबांना सर्वात जास्त गरज असते ती सहानुभूतीची आणि सत्याची, अफवांची नाही. पण तरीही एक प्रश्न अनेकांच्या मनात राहतो. जर अमावस्या धोकादायक नसते तर इतके लोक तिच्याबद्दल सावध का राहतात? याचं उत्तर कदाचित परंपरेत दडलं आहे. अनेक जुन्या समजुती लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी निर्माण झाल्या असाव्यात. काही गोष्टींचं मूळ व्यावहारिक असू शकतं, पण काळानुसार त्यांना गूढ स्वरूप मिळालं. मित्रांनो, आता या संपूर्ण प्रकरणाचा शेवटचा आणि सर्वात विचार करायला लावणारा भाग समोर येतो. सोलापूरमधील ही दुर्घटना दुर्दैवी होती, यात शंका नाही. पण या घटनेभोवती निर्माण झालेले अनेक मोठे प्रश्न निर्माण केले. देव आहे का? अमावस्या धोकादायक असते का? भूत खरंच अस्तित्वात असतात का? आणि एखाद्या अपघातामागे अदृश्य शक्ती असू शकते का? या प्रश्नांची उत्तरं प्रत्येक व्यक्ती आपल्या श्रद्धेनुसार देईल. पण जेव्हा आपण वास्तवाचा विचार करतो तेव्हा पुरावे सर्वात महत्त्वाचे ठरतात. कारण पुराव्यांशिवाय कोणताही दावा सत्य मानणं धोकादायक ठरू शकतं. कल्पना करा की एखाद्या दुर्घटनेचं खरं कारण रस्त्याची अवस्था, वाहनातील बिघाड किंवा मानवी चूक असू शकते. पण जर आपण त्याऐवजी भूतांच्या कथांवर विश्वास ठेवला तर खऱ्या कारणांकडे दुर्लक्ष होईल आणि भविष्यात अशाच घटना टाळण्याची संधीही गमावली जाईल. म्हणूनच प्रत्येक घटनेकडे शांतपणे आणि तर्काने पाहणं आवश्यक आहे. तरीही हे मान्य करावंच लागेल की भीती हा मानवी स्वभावाचा भाग आहे. अंधार, अनिश्चितता आणि अचानक घडलेल्या घटना लोकांच्या मनात अनेक कल्पना निर्माण करतात. म्हणूनच भूतांच्या कथा शेकडो वर्षांपासून जिवंत आहेत आणि पुढेही राहतील. पण त्या कथा आणि वास्तव यांच्यात फरक ओळखणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता पुन्हा त्या भक्तांचा विचार करूया, जे देवदर्शन करून परत येत होते. त्यांच्या कुटुंबियांच्या मनात किती प्रश्न असतील, किती वेदना असतील आणि कदाचित त्यांनाही कधी ना कधी वाटलं असेल की हे का घडलं. पण काही प्रश्नांची उत्तरं लगेच मिळत नाहीत आणि म्हणूनच अशा घटनांनंतर समाजात चर्चा, अफवा आणि वेगवेगळे तर्क सुरू होतात. मित्रांनो, या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही श्रद्धेचा अपमान करणं नाही आणि कोणत्याही अफवेला सत्य म्हणून मांडणंही नाही. उलट आपल्याला विचार करायला लावणं हा उद्देश आहे. कारण प्रत्येक वेळी जे दिसतं तेच सत्य असतं असं नाही आणि प्रत्येक अफवा खोटीच असते असंही नाही. अनेक प्रश्न अजूनही लोकांच्या मनात जिवंत आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? या दुर्घटनेमागे केवळ योगायोग होता, मानवी चूक होती, की लोकांनी सांगितल्याप्रमाणे काही गूढ कारण असू शकतं? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की लिहा. पण लक्षात ठेवा, मत आणि सत्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. जर हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला लावणारा वाटला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या अशाच रहस्यमय पण तर्कशुद्ध विश्लेषणासाठी आमच्यासोबत नक्की राहा. धन्यवाद.